झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण जीआरवर आक्रमक भूमिका घेतली। मराठा आरक्षण जीआर ही घुसखोरी असल्याची टीका भुजबळ यांनी केली। या टीकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता उत्तर दिले। ही घुसखोरी नसून अधिकृत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं। तसंच भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही असा दावा सुद्धा जरांगे यांनी केला। नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल। पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली। ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं। मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली। त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला पक्का माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडतेत कुंकडबी त्याला माहिती आहे पक्क मराठे। कारण मी एकदा बघा पाठीमागा 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची, त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे। मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ, ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसी वाटेकरी वाढत चालले असते। अहो तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, ते आमच्यात आलाय। फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या। आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो, हे 89 आलं आहे आत्ता। आम्ही पूर्वीचेच आहेत, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही। कोर्टात काय होणार नाही, कायच होणार, त्याला काय होणार? गॅजेट येत आहेत, जे आर कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना। जे आर कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे। सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा जे आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं। कोर्टात जाऊन काय करीन? आणि ते जर कोर्टात काही होतं आहे ना तर मंडल कमिशनसुद्धा चॅलेंज होतो। मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं। अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं। एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे।